अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात हरभरा भाजी बनवायला. इथे मी मीठ, मिरची, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी घेतले. आता आपण हे सर्व बारीक करून घ्यायचं. चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवायला. इथे एक कढाई ठेवायची. कढाईमध्ये इथे मी 5 पळ्या तेल घालत आहे. मसाला काढताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हरभरा भाजी करताना मसाला हा ठोसर ठेवायचा. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जी भाजी घेतली होती ना ती टाकूयात. आणि भाजी धुवून घ्यायची नाही बरं का. जर आपण भाजी धुतली तर तिचा आंबटपणा जातो. त्यामुळे भाजी ही फक्त झटकून घ्यायची, जेणेकरून त्यावर जर अळाया काही असेल तर ते निघून जाईल. आता भाजी कढाईमध्ये टाकली की ते तेलामध्ये चांगली परतावून घ्यायची. एकदम सोपी आहे ही हरभरा भाजी बनवायला. काही जण याला घोळाना पण म्हणतात. एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे. आता इथे आपण सुकी भाजी करणार आहोत. आता इथे भाजी तेलामध्ये चांगली परतत आहे. इथे मी एक ताट भरून भाजी घेतली होती. हे बघा, भाजी परतलेली आहे. दिसते की नाही कमी झालेली. आधी कढाई भरून भाजी होती, आता बघा किती कमी झाली ते. आता त्यामध्ये जे मी मीठ, मिरची, लसूण आणि भाजलेले शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ना ते टाकते. वाटण हे मी मीठ, मिरची, लसूण बारीक केलं आणि शेंगदाणे हे ठोसरच ठेवले होते. आपण शेंगदाण्याचा ठोसर कूट जसा करतो ना सेम तसा मसाला काढायचा आणि तो एकत्रच बारीक केला. आता तोही भाजीमध्ये टाकला. आता इथे मी पाऊण ग्लास पाणी टाकते भाजी शिजण्यासाठी. आता मसाल्यामध्ये भाजी मस्त शिजत आहे. आता भाजी हलवायला आपण जी उलथणी घेतली होती ना ती ना जड जाते. त्यामुळे मी जे उलथणीचं लांब पाठीमागचं दांड असतं ना त्याने हलवते, म्हणजे सगळा मसाला भाजीमध्ये मिक्स होईल. आता भाजीवरती आपण साधारण 10 मिनिट झाकण ठेवूयात आणि गॅस कमी करायचा, म्हणजे आपली भाजी ही शिजली पाहिजे. एकदम कमी वेळात होती ही भाजी. दहा ते 15 मिनिट म्हणा आपण झाकण काढून पाहूयात. हे बघा, आपली भाजी ही इथे मस्त शिजलेली आहे. ह्या हरभऱ्याची भाजी पातळही होते, पण इथे मी सुकी भाजी करत आहे. हे बघा किती मस्त झाली ही भाजी. आता भाजी शिजली की नाही पाहूयात. आपण एक पान घ्यायचं आणि ते पान असं तोडून पाहायचं. ते तुटलं की समजून जायचं भाजी शिजली. हे बघा, तयार आहे आपली गरमागरम हरभऱ्याची भाजी म्हणजेच घोळाना.
अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.